स्टॉक मार्केट वासंबे फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे वेळ मिळाला नाही आपल्याला आणि त्यामुळं तो स्टडी एक द्यायचा शिल्लक राहिलेला. ओके, तत्पूर्वी सगळ्यांनी स्टॉक मार्केट वासंबे या चॅनलवरती 16 जून 2023चा व्हिडिओ चेक करा. ओके, तर तुम्हाला लक्ष देईल. ओके, सो 2 वर्षापूर्वी जे टार्गेट सांगितलेलं मी सर्वसाधारण 21 ते 23,000चं निफ्टीचं. ओके, सो आज आपण निफ्टीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ओके, तर काय पद्धतीने निफ्टीचं बिहेवियर हे राहू शकतं. ओके, सो एक लक्षात घ्यायचं आहे, एक स्ट्रॉंग सेलिंग मी इथं सांगितलेलं माझा ग्रुप आहे. एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो, शो करतोय. ओके, सो फ्रेंड्स, हा आपला स्टॉक मार्केट वासंबे या नावानं फ्री ऑफ कॉस्ट चॅनल आहे. त्याच्यावरती जर तुम्हाला सर्च केलं 55,000. ओके, सो सर्च केलं तर अशा प्रकारचं तुम्हाला एक 55,000 इथं सर्च करा. सो इथे एक लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्यातलं 5 ऑगस्टचं एक सर्वसाधारण मी इथं बिहेवियर मांडलेलं. ओके, ऑगस्ट 5, 24ला. ओके, सो आता आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे की सर्वसाधारण डे टाईमला डे टाईम फ्रेम आहे. ओके, तर इथं काय होऊ शकतं बघा. ओके, सो आपण लक्षात ठेवायचं आहे की इथे एक संकल्पना मांडलेली आहे, एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉइंग केलेलं आहे. ओके, आणि लक्षात ठेवायचं आहे आता सध्याला तर निफ्टी सर्वसाधारण आपल्या सपोर्टच्या खालीच आहे. ओके, सो निफ्टीचं बिहेवियर या पद्धतीचं होऊ शकतंय. ओके, इथं ट्रेंड लाईनला जर टच केलं आणि इथली जर ही ट्रेंड लाईन नाही ब्रेकआउट केली तर सर्वसाधारण बिहेवियर लक्षात घ्या फ्रेंड्स. ओके, पहिला सपोर्ट जो राहणार आहे तो 21,200च्या आसपासचा राहणार आहे. ओके, सो हा पण डाऊनफॉल का होणार हे ग्राह्य धरलेलं आहे. लक्षात ठेवा, इथं कुठंच अशा प्रकारचं बिहेवियर झालेलं नव्हतं. ओके, हे अपट्रेंड आहेत. ओके, हायर हाय फॉर्मेशन आहे. ओके, आणि इथं जे व्हायला लागलेलं आहे हे लोअर लो फॉर्मेशन व्हायला लागलेलं. ओके, सगळ्यात पाठीमागं हेतू हाच मोठा आहे की फॉर्मेशन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, इथं बघा तुम्ही प्रिव्हियस कसं फॉर्मेशन होतं बघा. सपोर्टच्यावर हायर हाय, हायर हाय, परत सपोर्ट, परत हायर हाय, हायर हाय, हायर हाय. ओके, परत इथं वरच्या एकदम एक हा रेजिस्टन्स होता. लक्षात ठेवा. ओके, त्याचा ब्रेकआउट होऊन हायर हाय, हायर हाय. ओके, सो इथं लक्षात ठेवा, सर्वसाधारण इथं मी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांचे आम्ही काढलेत मे जूनच्या आसपास. ओके, आणि त्यानंतर थोडंसं मार्केट अपसाईडलाही गेलं. ओके, आणि परत इथून डाऊनफॉल चालू झाला. ओके, ही ट्रेंड लाईन खूप इम्पॉर्टंट वर्कआउट करणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट अपसाईडला होत नाही. ओके, एखाद्या याच्यावरून, तर तोपर्यंत बुलिश होणार नाही. त्याचं टार्गेटसुद्धा हेच राहणार आहे. ओके, सो हे एक मॅटर लक्षात ठेवा. ओके, ही खूप इम्पॉर्टंट सपोर्ट अँड रेजिस्टन्स राहणार आहेत. ओके, सो त्यानंतर लक्षात ठेवा, जर का परत याचा डाऊनफॉल जर झाला. ओके, सो परत निफ्टी लक्षात ठेवायचं आहे अशाच पद्धतीने बिहेवियर करणार आहे. ट्रेंड लाईनला रेस्पेक्ट देऊन परत अशा प्रकारचंच बिहेवियर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो सेकंड टार्गेट हे राहणार आहे 18,600चं. ओके, देन याच्यानंतरही निफ्टीत जर फॉल झाला, कारण की एक लक्षात ठेवा, मी एवढं का ड्रॉइंग करून द्यायला लागलो याच्या पाठीमागे रिझन तेच आहे की इथून अपसाईडला ट्रेंड होता, अप ट्रेंड. ओके, आणि इथून एक ट्रेंड लाईनला जर रिस्पेक्ट देत जर खाली आला तर परत निफ्टी आणि अशाच पद्धतीनं सर्वसाधारण 16,000 म्हणजे की 15,800चा. ओके, हा इम्पॉर्टंट सपोर्ट राहणार. म्हणजे की इथून फॉल जर झालं तर टार्गेट 21 असणार आहे. ओके, इथून फॉल जर झालं तर टार्गेट 18,500 राहणार आहे आणि इथून फॉल जर झालं तर 16च्या आसपासचं टार्गेट राहणार आहे. ओके, निफ्टीमध्ये. सो ओव्हरऑल आपण निफ्टी कुठंपर्यंत जाऊ शकते हे चेक केलेलं आहे. ओके, सो फ्रेंड्स, हा झाला डाऊनफॉलचा भाग. ओके, सो मी हा विषय क्लिअर केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला, लाईक, शेअर
अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो फ्री ऑफ कॉस्ट मी एवढं नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आणि हा संपूर्ण डाऊनफॉल ओके इथंपर्यंत आहे. देन बिगेस्ट सपोर्ट, कितीही मार्केटमध्ये कसाही पद्धतीचा फॉल येऊ द्या. ओके, माझा एक अंदाज आहे. ओके, 15,900 म्हणजे की एक 16,000 राऊंड फिगर लेवल आहे. ओके, याच्या खाली निफ्टी जाणार नाही. ओके, सो बँक निफ्टीचा जर का असा स्टडी हवा असेल तर 100% व्हिडिओला कमीत कमी यूट्यूबला 100 ते 200 लाईकच्या वरती लाईक आले पाहिजेत आणि कमेंट 100च्या वरती आलं पाहिजे. ओके, मी एक सोशल सहकार्य ओके, सो अशा पद्धतीतून एक व्हिडिओ तयार केलेला आहे. सो अपसाईडला काय होईल लक्षात ठेवायचं आहे. जर का निफ्टी अपसाईडला आलीच इथून ओके, आणि जर का सस्टेन झाली 24,300च्या वर, तर परत जरा खाली रिट्रेसमेंट. देन फर्स्ट टार्गेट ओके 26,000. ओके, देन त्याच्यावरती जर सस्टेन जर झाली तर लक्षात ठेवा, न भूतो न भविष्यती. ओके, 28,000 कोणी अडवू शकत नाही, आणि त्याच्या जर वरती आणखीनच सस्टेन जर राहिली 31,000. ओके, सो हे व्ह्यूज जे दिलेत ना फ्रेंड्स, अजिबात याची तुलना कुठेही होऊ शकणार नाही आणि कोणाबरोबरही होऊ शकणार नाही. ओके, सो प्री प्लॅनिंग आहे माझं. ओके, सो तुम्हाला जर प्रिव्हियस प्री प्लॅनिंग माझं बघायचं होतं तर लक्षात ठेवा, आपण 16 जानेवारी 2023ला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, व्हिडिओ आहे सर्च करा. ओके, त्याप्रमाणे सर्वसाधारण इथून निफ्टीनं मी इथं स्टडी करून दिलं तर लक्षात ठेवा, इथं आहे इथं. ओके, तर सर्वसाधारण 16,000 इथं स्टडी दिलेला. ओके, 16,200-300 आसपास, तर तो स्टडी हा होता. ओके, लक्षात ठेवायचं आहे, हे कुणीही विसरायचं नाही. ओके, हा व्हिडिओ तुम्ही चेक करा. ओके, हा स्टडी होता. ओके, म्हणजे की सर्वसाधारण आपल्याला जेवढं टार्गेट मी सांगितलेलं तेवढं निफ्टीनं बहाल केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायची ही गोष्ट कुणीही विसरायची नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हाच आहे. ओके, की यानं जिथं जिथं सपोर्ट घेतलेला आहे तिथून बाउन्स बॅक झालेलाच आहे. ओके, आणि इथंपर्यंतच मी टार्गेट सांगितलेलं 21 ते 23 ते अचीव झालेला आहे. या चॅनलचा ब्रेकडाऊन पण झालेला आहे. आय थिंक या चॅनलचा लक्षात ठेवायचा आहे, इथं ब्रेकडाऊन झालेला आहे. ओके, म्हणजे की या ट्रेंड लाईनचा, आणि इथं रिटेस्टला जाईल आणि परत आणि फॉलच होईल. ओके, मार्केटमध्ये मला आता सध्याला तरी पोझिशनला लक्षात ठेवा फॉल अपेक्षित आहेच. ओके, आणि जे मी सांगितलंय यात तीळ मात्रही बदल होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, फक्त निफ्टीला जर का अपसाईड जर जायचं झालं तर इथूनच जाणार आहे. ओके, अदरवाईज लक्षात ठेवा, एकदा का हा ब्रेकडाऊन केला तर मे बी इथून कधी इथंपर्यंत येऊ शकतो. जर इथून इथंपर्यंत जर आला तर समजायचं आहे की परत अपसाईडला रॅली होऊ शकेल. परंतु जोपर्यंत या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करतोय निफ्टी, तोपर्यंत फक्त आणि फक्त व्ह्यू हा बेरीज राहिला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीची ट्रेंडलाईन ड्रॉ करून घ्या. ओके, आणि लक्षात ठेवा स्टॉक रडवणार आहेत. ओके, विषय हार्ड आहे आमचा. मी इथंच सगळे बुकिंग करून घेतलेले मे जून जुलै. ओके, फ्री ऑफ कॉस्ट चॅनल आहे माझा स्टॉक मार्केट वाचून, तिथं सर्च करून बघा. इथं मी बुकिंग करायला सांगितलेलं आणि स्टॉक रडवणार आहेत म्हणून सांगितलेलं. ओके, ऑलरेडी करेक्शन हे झालेलंच आहे. मी इथंच सांगितलेलं की एक सर्वसाधारण 25,500 पर्यंत फॉलिंग येईल निफ्टीमध्ये. ओके, त्याच पद्धतीनं बिहेवियर हे तयार झालेलं आहे आणि या चॅनलचा मी वेट करत होतो. ओके, तर इथं ब्रेकडाऊन सुद्धा झालेला आहे. ओके, सो खूप भयानक असं निफ्टीमध्ये फॉल होईल आणि न्यूज वगैरे हे फक्त तुमच्यासाठी आहे. ओके, आमच्यासाठी अशा काही गोष्टी नसतात. ओके, न्यूज वगैरे तर हे आम्ही स्ट्रक्चर ऑलरेडी प्री प्रिडिक्टेड करून ठेवलेलं असतं. ओके,
सो थँक्यू एव्हरीवन. व्हिडिओ कसा झाला आहे मला सांगा सर्वांनी. ओके, आणि पुनश्च एकदा सगळ्यांना सांगतोय जे स्टॉक होल्डर आहेत, ओके, जर का इथून जर ब्रेकडाऊन व्हायला जर चालू झालं तर तुमचा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 60 ते 70% डाऊन होणार आहे. ओके, ही भीती नाही आहे, लक्षात ठेवा, हे प्रिडक्शन आहे. याच पद्धतीने जर घडत राहिलं तर 101%, 1 लाखाचा ज्याचा पोर्टफोलिओ आहे त्याची प्राइस कमीत कमी 40 ते 45, 60च्या आसपास येणार. म्हणजे की सर्वसाधारण 40 ते 45%, 60%चं करेक्शन होणार आहे. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. आजची तारीख बघा, हे लाईव्ह बनवलेलं आहे. उद्या परत कोणी म्हणायचं नाही. ओके, लाईव्ह चालू आहे 7:09:50 वेन्सडे. ओके, 29 जानेवारी 2025. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. सो बँक निफ्टीचा जर अशा प्रकारचा स्टडी हवा असेल, ओके, आणखीन स्टॉक्स वगैरे, तर त्याच्या खाली नावं मेन्शन करा कमेंट्समध्ये. ओके, तर होईल तेवढं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू एव्हरीवन.